मी त्यांना रिस्पॉन्स दिला की मी इथं अडकली आहे, मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत मी स्वतःला सावरलं. हेही दबले होते, पण त्यांनाही बाकीच्या टीमनी आतमध्ये खेचून त्यांनाही तिथपर्यंत सुखरूप पोहोचवलं होतं. असं आम्ही 6 ते 7 जण तिथं अडकलो होतो. बाकीच्यांसाठी मी घेतो. काय सांगाल, सुखरूप बाहेर आलेला आहे, नेमकी काय घटना घडलेली होती, कशा पद्धतीने हा सगळा घटना चालू आहे? सर, आम्ही जेवायला बसलो होतो. ते सगळे आम्ही जेवण स्टार्टच करणार होतो, तर ते SLFचा डोंगर ढासळला असं आम्हाला समजलं. मीही थोडंसं पाठी पाहिलं तर असं जाणवलं की तो डोंगर पूर्णपणे पुढे येतोय. आणि एवढं म्हणताच आम्ही 5-6 जण बाहेर दरवाजाच्या बाहेर पडलो. पण बाहेर जाऊन थोडंसं लांब फेकण्यात आलो आणि तिथंच आदळल्यामुळं थोडंसं पूर्ण अंधारमय झाल्यामुळं काहीच समजलं नाही की नक्की काय झालं होतं. नंतर थोडंसं व्यवस्थित स्थिरावरती आल्यानंतर जाणवलं की बाहेर 2-3 जण आहेत. म्हणजे मला तरी जाणवलं की बाहेर 2-3 जण आहेत, ते आवाज देत आहेत. मी त्यांना रिस्पॉन्स दिला की मी इथं अडकली आहे, मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत मी स्वतःला सावरलं. बाजूच्या फरशा, कॉन्क्रीट वगैरे होतं, ते थोडंसं बाजूला काढत त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. आणि मग मला राम सर म्हणून आहेत आमचे, त्यांनी मग मला हाताला खेचून बाहेर काढलं त्यांच्याकडे आणि मी त्यांच्यापर्यंत पोचले. तर आतमध्ये राम सर, रणवीर सर, सचिन, आमचे RD साहेब, सोमनाथ सर हेही दबले होते, पण त्यांनाही बाकीच्या टीमनी आतमध्ये खेचून त्यांनाही तिथपर्यंत सुखरूप पोहोचवलं होतं. असं आम्ही 6 ते 7 जण तिथं अडकलो होतो. व 5 तास आम्ही तिथेच होतो. कशा पद्धतीने मदत दिली? जी टीम रेस्क्यू टीम होती तुमच्यापर्यंत कशी पोहोचली? त्यांनी आधी अंदाज घेतला की आम्ही कुठे आहोत त्याचा. त्या पद्धतीने त्यांनी स्लॅब किंवा काय असेल ते फोडण्याचा प्रयत्न केला. आणि मग आवाज देण्यास सुरुवात केली की कोणी आहे का आतमध्ये, आमचा आवाज येतोय का, तुमच्यापर्यंत आवाज पोचण्याचा काही तुम्हाला वाटतंय का. तर मग आमच्या RD सरांनी आवाज ऐकला आणि त्यांना रिस्पॉन्स दिला की आम्ही इथं आतमध्ये 5-6 जण आहोत, आमच्यापर्यंत काहीतरी सेवा पोचवावी. पहिलं तर आम्हाला आमचे सर जे आहेत, रणवीर सर, हे बेहोशीच्या हालतमध्ये व्हायला लागले होते, म्हणून त्यांना पहिलं पाणी पोचवा. मग त्या लोकांनी आम्हाला पाणी पोचवलं आमच्यापर्यंत आणि आमच्या सगळ्यांचे जीव वाचवले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.